कोरेगाव पोलीस ठाण्यात आमदार शशिकांत शिंदेंचा संताप, एकतर्फी कामकाज थांबवा अन्यथा 6 तारखेला ठिय्या आंदोलनाचा इशारा। कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट हल्ला चढवला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्थानिक रहिवासी पोलीस कर्मचाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली असल्याचा गंभीर आरोप करत या अधिकाऱ्यांच्या राजकीय भूमिकेतून एकतर्फी आणि पक्षपाती कारभाराचा जाब देत त्यांनी पोलीस ठाण्यातच धडक दिली। यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला। सोमवारी दुपारी 12:30 वाजता आमदार शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसह कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवेदन देत पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा पाढा वाचला। तेरणी यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी आमदार शिंदेंचे मोबाईलद्वारे संभाषण घडवून आणले। शिंदे यांनी दोषींना एकतर्फी कारवाई थांबवा, फिर्यादींना त्रास देण्याची प्रवृत्ती थांबवली नाही तर जनतेसोबत ठिय्या आंदोलन होईल असा इशारा दिला। त्यावर दोशी यांनी 2 दिवसात कोरेगावात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले। पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, पोलीस निरीक्षक बल्लाळ हे राजकीय भूमिकेतून वागत आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांवर निष्कारण खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात। हे सर्व आम्ही 2 दिवस पाहणार आहोत, अन्यथा 6 तारखेला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतील असा इशारा दिला। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क साधला असता उपविभागीय अधिकारी तेरणी यांनी या विषयावर काही बोलायचे नाही असा संदेश महिला उपनिरीक्षकांमार्फत पत्रकारांना दिला। स्थानिक कर्मचाऱ्यांची धूम, आमदार शिंदे पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच कोरेगाव तालुक्यातील स्थानिक कर्मचारी ठाण्यातून गायब झाले। गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी ठिकाण सोडल्याने ठाण्यात काही काळ शांतता पसरली होती। एरवी कोणतेही आंदोलन असताना पोलीस ठाण्याच्या आवारात तळ ठोकणारे स्थानिक कर्मचारी गायब झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खुमासदार चर्चा सुरू होती। पण एसपीची मी पण स्वतः चर्चा केलेली आणि आपण विनंती केलेली आहे एसपींना की आपण स्वतः एकदा इथं यावं, ज्या लोकांचं म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक हॉल घ्या आणि तिथं आम्ही येऊन त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला घराने राहू। आमचं म्हणणं तुम्ही या पोलीस स्टेशनला येऊन ऐकावं। त्यांनी मान्य केलेलं आहे की 2 दिवस अगोदर मी आपल्याला कल्पना देईन आणि स्वतः कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या लोकांचे जे काही तक्रारी आज होत्या त्या तक्रारी ऐकून घेऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर या असलेल्या पोलीस स्टेशनमधल्या ज्या तक्रारी आहेत त्यासाठी स्वतंत्र एक अधिकारी नेमला होता, त्यांनी सुद्धा अजून चौकशी सुरू केलेली नाही। त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे। 2 दिवसाचा मुदत आपण त्यांना दिलेली आहे। 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की ह्या दोन्ही गोष्टीच्या संदर्भामधली तारीख त्यांनी जाहीर करावी। ती जर झाली नाही तर बाकी मग आपल्याला इथं ठिय्या आंदोलनाला आपण सर्वजण बसू आणि मग त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कायदा सुव्यवस्था कोरेगावमध्ये किती चांगला आहे याची प्रचिती आणण्याचा प्रयत्न करू। परंतु माझा एसपींच्यावर विश्वास आहे, नवीन DYSP आलेले आहेत त्यांच्यावर आपण त्या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे। 2 दिवसाची मुदत घेऊया, 6 तारखेपर्यंत आपण वाट बघू। 6 तारखेला काय याच्या बाबतीत लेखी स्वरूपात पत्र येत आहे आणि एसपी कधी वेळ देत आहेत ते बघून मग पुढचा आपण निर्णय घेऊ। त्यामुळे आपल्या सर्वांना अचानक बोलवल्यानंतर सुद्धा आपण उपस्थित राहिला आहे। हे काय पक्षाचं नाही पण सामान्य लोकांचा जो अन्याय होतो, इथे पैसे घेतले जातात, बेकायदेशीर व्यवसाय केला जातो, कार्यकर्त्यांना दाबलं जातं, खोट्या कंप्लेंट केल्या जातात, या तक्रारीबाबत तुम्ही आवाज उठवण्यासाठी आलेला आहात। 100% त्याचा न्याय मिळेल हा विश्वास इथं व्यक्त करूया। आल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। 6 तारखेपर्यंत जर काही झालं नाही तर बाकी मग निर्णय होत नाही तोपर्यंत या असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठिय्या आंदोलन होईल अशा प्रकारचं आपल्याला ग्वाही देतो आणि धन्यवाद म्हणून तिथं थांबतो। साताऱ्यात मनोमिलन पूर्ण, आता माझा कोणाशी वाद नाही, खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका। सातारा शहरात आता सर्वांमध्ये मनोमिलन झाले असून माझा कोणाशीही वाद नाही असे स्पष्ट आणि ठाम विधान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले। सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी
3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी विविध राजकीय घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आपल्या नेहमीच्या हटके आणि स्पष्ट वक्त्या शैलीत उत्तरे दिली। उदयनराजे म्हणाले, साताऱ्यात आता सगळं सुरळीत झालं आहे, कुणाशी माझे मतभेद नाहीत। जनतेच्या विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचे आहे। त्यांच्या या विधानामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसात विविध राजकीय तणावानंतर उदयनराजेंनी घेतलेला हा तोला मोलाचा आणि सकारात्मक भूमिकेचा संदेश जनतेत समाधान निर्माण करणारा ठरला आहे। साताऱ्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करावं हेच माझं प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर साताऱ्यातील राजकीय वर्तुळात मनोमिलनाची नवी दिशा असे वर्णन केले जात आहे। तर मनोमिलनाबाबत काय चर्चा? कुठल्या म्हणून? नगरपालिका, झेडपी, पंचायत समिती काय माहिती का तुम्ही नाही तयारी? मनोमिलन सगळं झालंय, सारखं मनोमिलनच्या बाबतीत काय म्हणत तुम्हाला वाटते की आम्ही मनोमिलन झालं नाही, ते पण तुमचं पण बरोबर आहे। हे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तुम्ही करते ते बरोबर करते, योग्यच आहे। नाहीतर तुम्हाला खुराक मिळणार नाही, वर्तमानपत्र चालणार नाही, त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही। चालेल, हे बघा, माझं कोणाबरोबरही भांडण नाही, फक्त लोकांच्या हिताविरोधात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो, ते काय माझं पर्सनल काय नाही। आणि जे जे लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिलन म्हणण्यापेक्षा त्याच्याशी मी सहमतच आहे। मी थोडे म्हणतो की माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा। शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात, मग ते कोण असेल, मग आमदार, खासदार, मंत्री फिंत्री हे ते, किंवा मग तुमचं झेडपी, पंचायत समिती, नगरसेवक, लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून देतो लोकांची सेवा व्हावी, आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवून जावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नाही तर मला सांगा ना, आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा ना, संपूर्ण त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र वाचलं, त्यांनी कधी भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं, असं नसतं काय। पाटण शहराला मिळणार आता शुद्ध पाणी। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाणी योजनेचा आढावा। पाटण शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत। मुंबई येथील मेघदूत शासकीय निवासस्थानी सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची सविस्तर माहिती घेतली। बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता वाघमारे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। 16,25,56,000 रुपयांच्या या योजनेला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या योजनेअंतर्गत 38.994 किलोमीटर लांबीची पाईपलाईन 110 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर व्यासाची टाकण्यात येणार असून 4,442 घरगुती नळ जोडण्या दिल्या जाणार आहेत। प्रत्येक नागरिकाला दरडोई 135 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे। ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाटण शहरवासियांना शुद्ध, सुरक्षित आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला। नांदलापूर येथे महामार्गावर एसटी बस व ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प। वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची गरज। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर नांदलापूर येथील मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेसमोर सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास ट्रक आणि त्यानंतर एसटी बंद पडल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली। त्यामुळे महामार्गावर उड्डाणपुलापर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागली होती। नांदलापूर परिसरातील चढावर वारंवार जड वाहनांची अडचण निर्माण होत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। तसेच नांदलापूरकडून उलट दिशेने बैल बाजार, मलकापूर या भागाकडे जाणारी वाहने देखील या मार्गावरूनच जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते। सुदैवाने महामार्गाचे काम करणाऱ्या डीपी जैन कंपनीच्या सुरक्षा विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून बंद पडलेली वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली। मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळता येतील।